थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले, तर 50,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले, तर 50,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शेतकरी बांधवांनो, आत्ताच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कर्जमाफीबाबत एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून आता पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगण्यात आलंय की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होऊ शकतं. कोणाला 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकतं आणि कोणते शेतकरी या योजनेतून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, कारण मध्येच सोडला तर सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्याकडून चुकू शकते. बघा, मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात एकच चर्चा सुरू होती की 2 लाख रुपयांची कर्जमाफी खरंच होणार का, सरसकट होणार का, की काही अटी लावल्या जाणार आहेत. अनेक शेतकरी बांधवांच्या मनात भीती होती की आम्ही कर्ज घेतलंय, पण आमचं नाव येईल का? नाही. काहींना वाटत होतं की नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान मिळेल का? तर काहींना प्रश्न होता की बँक कोणती असेल तरच कर्जमाफी होईल का? तर या सगळ्या प्रश्नांवर आता मोठं स्पष्टीकरण समोर येत आहे. लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून आता एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की कर्जमाफी सरसकट होणार नाही. म्हणजे ज्याच्या नावावर शेती आहे, ज्याने कर्ज घेतलं आहे, अशा प्रत्येकालाच आपोआप कर्जमाफी मिळेल असं नाही. यावेळी पडताळणी होणार आहे, बँकांची तपासणी होणार आहे. कर्ज खरंच शेती पिकासाठी घेतलं होतं का हे बघितलं जाणार आहे आणि त्यानंतरच पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे आजची माहिती प्रत्येक शेतकऱ्याने नीट समजून घेणे खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या पातळीवरून असं सांगितलं जात आहे की मे महिन्यापासून पडताळणीची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते आणि जूनपर्यंत पहिल्या टप्प्यातील निर्णय लागू होऊ शकतो. म्हणजेच आज एप्रिलमध्येच शेतकऱ्यांनी आपली कागदपत्र, कर्जाचा प्रकार, बँकेची माहिती, कर्जफेडीची स्थिती, आधार लिंक खाते आणि जमीन नोंदी व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. कारण कर्जमाफीची घोषणा झाली म्हणून पैसे आपोआप जमा होतील असं अजिबात समजू नका. शेतकरी बांधवांनो, आता एक मोठा मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे बँकांचा. अनेक शेतकरी विचारत आहेत की आम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलंय त्या बँकेचं कर्ज माफ होणार का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण यावेळी सरकार आणि बँकिंग पातळीवरून अशी चर्चा सुरू आहे की फक्त काही निवडक बँकांमधील पीक कर्ज किंवा शेती संबंधित कर्जच प्राधान्याने विचारात घेतलं जाणार आहे. ज्या बँकांमधील नोंदी स्पष्ट आहेत, जिथे कर्जाची श्रेणी आणि वापर व्यवस्थित दिसतो, अशा बँकांनाच प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं कर्ज नेमकं कोणत्या बँकेत आहे ते प्रथम तपासा. आता पुढचा मोठा प्रश्न, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते? बघा, प्राथमिक माहितीनुसार जे शेतकरी प्रत्यक्ष शेती करतात, ज्यांनी शेती पिकासाठी अधिकृतरित्या कर्ज घेतलं आहे, ज्या कर्जाची बँकेत योग्य नोंद आहे आणि ज्यांची जमीन व कर्ज माहिती पडताळणी बरोबर आढळते, अशा शेतकऱ्यांना योजनेत प्राधान्य मिळू शकतं. त्याचबरोबर लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणी आलेले शेतकरी आणि जे शेतकरी बँकांच्या नजरेत खरी शेती उत्पादनासाठी कर्ज वापरणारे आहेत, त्यांनाही फायदा मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण आता दुसरीकडे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही याकडेही लक्ष दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, जर कर्ज शेती पिकाच्या नावाखाली घेतलं आणि वापर इतर गोष्टींसाठी केला असेल, कागदपत्रात विसंगती असेल, जमीन व नाव जुळत नसेल, बँक नोंदी संशयास्पद असतील किंवा कर्जाचा वापर शेतीऐवजी घर, वाहन, इतर वैयक्तिक कामासाठी केल्याचं दिसून आलं, तर अशा प्रकरणांमध्ये सरकार
कठोर भूमिका घेऊ शकतं. तसेच काही शेतकरी ई-KYC आधार खाते लिंक, 7/12 नोंद, पीक कर्जाचे तपशील याबाबतीत अपूर्ण तर त्यांनाही थेट लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. आता 5,000 रुपयांच्या अनुदानाबाबतही खूप मोठी चर्चा सुरू आहे. शेतकरी बांधवांनो, या संदर्भात असं सांगितलं जात आहे की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा विचार केला जातो. म्हणजे ज्यांनी वेळेवर हप्ता भरला, कर्ज थकीत ठेवलं नाही, बँकेच्या नोंदी व्यवस्थित आहेत, अशा शेतकऱ्यांना वेगळा लाभ दिला जाऊ शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आम्ही वेळेवर कर्ज भरलं मग आम्हाला काय, असा प्रश्न विचारला होता, त्यांच्यासाठीही आता आशेची किरण दिसत आहे. मात्र यासाठीही अंतिम पात्रता अटी लागू राहतील. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, पडताळणी. बघा, यावेळी फक्त नावावर कर्ज आहे म्हणून कर्जमाफी मिळणार नाही. शेतकरी प्रत्यक्ष शेती करतो का? जमीन त्याच्या नावावर आहे का? कर्ज शेतीसाठीच वापरलं का? बँकेतील व्यवहार स्पष्ट आहेत का? हे सगळं पाहिलं जाऊ शकतं. काही ठिकाणी समित्या, अधिकारी, स्थानिक पातळीवरील तपासणी आणि बँकांच्या माध्यमातून डेटा पडताळणी अशा पद्धतीने प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करू नका, कारण पडताळणीत विसंगती सापडली तर कर्जमाफी थांबू शकते. आता बँकांची मोठी चर्चा करूया. शेतकरी बांधवांनो, साधारणपणे 3 प्रकारच्या बँकांमधून शेतकरी कर्ज घेतात. पहिला प्रकार राष्ट्रीयकृत बँका, दुसरा प्रकार सहकारी बँका आणि तिसरा प्रकार ग्रामीण किंवा इतर बँकिंग संस्था. यामध्ये सर्वच बँकांचे कर्ज एकाच नियमाने माफ होईल असं नाही, कारण सरकारला प्रथम त्या कर्जाचा प्रकार, बँकेची वैधता, नोंदींची स्पष्टता आणि योजनेसाठी मान्य श्रेणी तपासावी लागणार आहे. त्यामुळे माझं खाते आहे म्हणजे कर्जमाफी नक्की, असा समज अजिबात ठेवू नका. आता अनेक शेतकरी विचारत आहेत की कोणत्या बँकांकडे जास्त लक्ष दिलं जाऊ शकतं. तर साधारणपणे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब, नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक अशा मोठ्या राष्ट्रीयकृत बँका, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका, सोसायट्यांमार्फत घेतलेली काही कर्ज प्रकरण आणि काही ठिकाणी नियमानुसार नोंद असलेली कर्ज खाती यांना प्राधान्य मिळू शकतं. मात्र अंतिम यादी आणि अंतिम अटी जाहीर झाल्यानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होईल. शेतकरी बांधवांनो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. सोशल मीडियावर अनेक ठिकाणी सरसकट कर्जमाफी, सर्व बँकांचे कर्जमाफ, प्रत्येकाला 2 लाख, कसलाही अर्ज नाही, अशा बातम्या व्हायरल होत असतात. पण अशा गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण सरकारच्या स्तरावर पडताळणी, पात्रता, बँक आणि कर्जाचा प्रकार या गोष्टी आता खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. त्यामुळे अधिकृत माहिती, बँकेची सूचना, सहकारी संस्थेची माहिती आणि महसूल किंवा कृषी विभागाकडून मिळणारी खात्रीशीर माहिती यालाच प्राधान्य द्या. आता तुम्ही काय करावं हे सगळ्यात महत्त्वाचं. पहिलं, तुमचं कर्ज नेमकं कोणत्या बँकेत आहे ते तपासा. दुसरं, ते कर्ज पीक कर्ज किंवा शेतीसाठीच दाखल आहे का ते खात्री करा. तिसरं, आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर, जमीन, कागदपत्र, 7/12 आणि इतर संबंधित कागदपत्र अपडेट ठेवा. चौथं, बँकेत जाऊन तुमचं कर्ज खाते नियमित आहे का, थकबाकी किती आहे आणि कोणते कागद लागतील हे विचारून घ्या. 5वं, जर तुम्ही नियमित कर्जफेड करणारे शेतकरी असाल तर 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभासाठीही तुमची नोंद व्यवस्थित आहे का हे तपासा. लक्षात ठेवा, पुढचे काही दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण एकीकडे कर्जमाफीची अपेक्षा आहे तर दुसरीकडे सरकार पडताळणी कठोर करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्यांनी खडी शेती केली आहे, प्रामाणिकपणे कर्ज घेतलं आहे आणि कागदपत्र व्यवस्थित ठेवली आहेत, अशा शेतकऱ्यांना घाबरण्याचं कारण नाही. पण ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्यासाठी हा काळ कठीण ठरू शकतो. शेतकरी बांधवांनो, एकंदरीत काय तर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
आणि 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ. याबाबत मोठी हालचाल सुरू आहे. पण सरसकट लाभ मिळणार नाही. पात्रता, पडताळणी, बँक, कर्जाचा प्रकार, वापर, कागदपत्र आणि अधिकृत नोंदी यावरच सर्व काही ठरणार आहे. त्यामुळे अजिबात निष्काळजी राहू नका. आत्तापासूनच तयारीला लागा. बँकेत चौकशी करा, कागदपत्र तयार ठेवा आणि अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवा. अशाच प्रकारच्या शेती कर्जमाफी, पीक विमा अनुदान, सरकारी योजना आणि शेतकरी अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.